जय बाळू मामा. जय बाळा मामा. तर तुमच्या शेतामध्ये किती म्हणजे किती वर्ष आधी बकरी आली होती बाळू एक मामाची? 5 वर्षापूर्वी बकरी येऊन गेली. बर त्याच्या आधी माझी जमीन काहीच पिकत नव्हती. बर पण बाळा मामाची मेंढराचे पाऊल माझ्या शेतात पडल्यापासून माझी शेती पिकायला लागली. बर आणि जे काय घडतंय ती बाळा मामामुळं घडतंय. बर बर बर. म्हणजे तुम्हाला काय पिकाबद्दल उत्पत्ती किती आली तुमच्या शेताला? मला अनुभव आला की मला याच्या पाठीमागं काय म्हणजे भेटतच नव्हतं शेतीतनं, पण बरं. आता माझं उत्पन्न निघतंय. बर बर. जय बाळू मामा. की ह्यांच्या शेताला बाळूमांचे मेंढी माऊलीचे पाय लागले, तर हे काय म्हणतात यांच्या मनातून भावना बोलू शकतो आपण की यांच्या शेताला बाळूमामांच्या मेंढी माऊलीचे पाय लागले, तर ह्यांचं म्हणणं आहे की आमच्या आंब्याला काहीच फळ लागत नव्हतं. तुम्ही बघू शकता. म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं म्हणलं तरी चालू शकते. म्हणजे झाड छोटं आहे पण त्याला फळं किती तुम्ही बघू शकता. तर हे म्हणतात की बाळूमामाची मेंढी माऊली आमच्या शेताला पाय लागून गेली, तर हे फळ बघा म्हणतायत. तर काय मग तुमचं सांगा काय काय? ती झाड म्हणजे 2 वर्षापूर्वी का पाठीमागच्या वर्षी लागली, बर पण आता त्याच्यात डबल लागली. की त्यावेळेस मामाची मेंढर माझ्या रानात येऊन फिरून गेली. बर त्या आंब्याखाली सावलीला बसली होती. बर त्याच्यामुळे मला चांगला अनुभव आलाय की आत्ताही मी चालू उसाच्या पिकात मेंढर सोडली सोडली. हां मनमोकळेपणानं. मनमोकळं. कधी काही मी त्यांना म्हणजे असं म्हणलो नाही की माझं हिथलं खाल्लं तिथलं खाल्लं असं काही नाही. चला, हां. खाऊन द्यायची ती खाऊन हां. दिलं तुमच्या पण मनात बाळू मामा मला कुठं देऊन जाते ते मलाच कळत नाही. कळत नाही. तर बघू शकता त्यांना किती उत्पत्ती लागली, बाळूमांची किती देणगी. बोला बोला बाळूमाच्या नावाने चांगले. जय बाळूमा. ह्योच आंबा आहे.